जोपर्यंत हिचं शुद्धीकरण नाही होत ही महालात प्रवेश करू नाही शकत. अपवित्रः पवित्रो वा सर्ववस्था पतौ निवह यः स्मरेत पुंडिका शांस वाहिभ्यानंतर भूविह. मला इजाजत द्यावी प्लीज. अपवित्रः पवित्रो वा सर्ववस्था वाहिभ्यानंतर भूविह. थांब. एक गोष्ट नीट ध्यानात ठेव. आमच्या इंदूचा विवाह होऊ घातला आहे. अशा शुभ प्रसंगी जर तुझ्यामुळे काही अमंगल झालं तर ते मी सहन नाही करू शकणार. आमची इंदू कुलीन पेशव्यांची मुलगी आहे. कोणा दासाची निर्लज्ज कुलकलंकित मुलगी नाहीये. पुरे पुरे वहिनी साहेब पुरे. कधी कधी तुम्ही पण अति करता. एक क्षणही विचार नाही केला की कुठली संकट झेलून आली ही. सांत्वन करण्याऐवजी तुमच्या तिखट शब्दांनी घायाळ करत सुटला आहात. ही छकुली आम्हाला मुलीप्रमाणेच आहे. हिने कुठलं मुलीसारखं कर्म केलंय? अरे मुली तर त्या असतात ज्या घर कार्यात निपुण असतात. आपला वंश चालवण्यासाठी एक नव्हे 100 पुत्रांना जन्म देते. आणि ही दासपुत्री आपल्या निर्लज्ज आणि विद्रोही वागण्यामुळे आमच्या कुळाचा नाश करण्यासाठी टपली आहे. विद्रोह अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणं हे तुमच्या दृष्टीने पाप आहे. अहो वहिनी साहेब, जर हे पाप असतं तर सिकंदराच्या आक्रमणाचा प्रतिकार नसता केला महाराणी मत्सकने. काश्मीरच्या सुगंधा दद्दा, गुजरातच्या चालुक्य वंशाच्या अक्कादेवी आणि राजस्थानच्या महाराणी पद्मिनी सारख्या वीरांगना केवळ संतानच उत्पन्न करत राहिल्या असत्या. मनुबाळा, आम्हाला क्षमा कर. आम्ही तुमची काहीच सहायता नाही करू शकत. पण बाळा, दुःख याच गोष्टीचं आहे की जेव्हा आमची छकुली इंग्रजांचे मानसिक अत्याचार झेलल्यावर घरी आली
तेव्हा ना तर तिचा जय जयकार ना स्वागत झालं कुठे, पण त्या उलट एका सामान्य अपराध्यासारखं तिला चुपचाप आपल्या महाली जावं लागलं. काय करणार बाळा, एका बाजूला फिरंग्यांचा दबाव आणि दुसऱ्या बाजूला संस्कार आणि परंपरामध्ये अडकलेला हा बाजीराव बिलकुल असहाय्य आहे बाळा. अरे देवा, बाळा, अण्णा. बाळा, मला ठाऊक आहे की वहिनी साहेबांच्या वागण्याने नाही अण्णा, आम्हाला केवळ यातनागृह दिसत राहतंय. चारही बाजूला सांडलेलं रक्त, त्या पेटलेल्या भट्ट्या, तो कापलेला हात. अण्णा, आम्ही कधी कल्पनाही करू शकलो नव्हतो की हे इंग्रज आपल्या हिंदुस्थान्यांवर इतके अत्याचार करत असतील. तुम्ही त्यांच्या अत्याचारांच्या अवशेषांवर इतके विचलित झालात, पण हा अभागा पेशवा त्यांच्या निर्मम अत्याचारांकडे भेकडासारखा पाहण्यासाठी विवश झालाय. बाळा, तुझ्या समोर हे सांगताना मला लाज वाटते की मी भेकड होतो. मी भेकड होतो आणि मी भेकड आहे अजूनही. पण ईश्वरासाठी माझ्या पदचिन्हांवर कधीही नको चालूस. तू एक भावी पेशवा आहेस, मजबूत बन. त्याकरता संघटित व्हावं लागेल. पुत्रा, या हिंदुस्थानाचं भविष्य आता तुम्हा युवा पिढीकडे आहे. आपल्या छकुलीकडून प्रेरणा घे. तिला सामान्य मुलगी नको समजूस. तिच्या हृदयातून निघालेली आग पूर्ण हिंदुस्थानात क्रांती आणू शकते. अशी निडर आणि विलक्षण कन्या विरळात पैदा होते. यावेळेस तिचं आत्मबळ वाढवणं जरुरीचं आहे. अण्णासाहेब, आपण बिलकुल चिंता करू नका. आम्ही आपल्या छकुलीचं मनोबळ अवश्य वाढवू. जाऊबाई, प्राची,
शकुली, महाराणी छकुली साहेब, हे पहा, तुझ्या नाना भाऊला ना सारखी सारखी रागावणारी, चिडणारी मनू आवडते. तेव्हा आपण आम्हा बरोबर चलावं. सर्व आपली प्रतीक्षा करतायत. चला. अरे देवा, अजून बसलीये. तिकडे थाट बघा, बऱ्याचशा मुली आल्या. सगळ्यांची पूजा होणार आहे. माझी पण होणार, तुझी पण होणार. तात्या दिसत नाहीये. श्रीमंत सरकार, ते आखाड्यात सराव करतायत. हां, तिकडे. नमस्कार. या. कलश कुठे? कलश आले, बघून आले. जा लवकर. शांता, हा, अगं कुठे चाललीस? वहिनी साहेब, ते कलश आले नाहीयेत ना, ते बघायला चालली. हो हो, लवकर बघ. हो हो, आलेच. जाऊ बाई, सगळी तयारी झाली ना? हो हो 9 कन्या पण? हो हो. बरं, चल. अगं, घेऊन आलीस का कलश? हे काय, हे पात्र रिकामं काय? जा, गंगाजळ भरून आणा लवकर. हो हो. नमस्कार. यावे यावे या. बाजीराव, आम्ही मनाई केल्यानंतर सुद्धा आपण मनूला या पूजेसाठी का? वहिनी साहेब, इथे 9 कन्यांची पूजा होईल आणि त्यातील एक आमची छकुली पण असेल. आश्चर्य वाटतंय की आपणास मनूच्या व्यतिरिक्त आणखी कोणी दिसत नाही. ठाऊक नाही काय कर. वहिनी साहेब, जेव्हा तिला मी माझी मुलगी म्हटलंय तेव्हा ती माझी मुलगी आहे. आपल्या मुलीसाठी पिता आपलं प्राण पण देतो. तिने आमच्यासाठी जे काही केलंय त्याने आमच्या हृदयामध्ये तिचं स्थान आणखीनच उच्च झालंय. आपणास नाही वाटत की मनूची बाजू घेतल्याने आपण पेशव्यांची प्रतिष्ठा विसरत आहात? वहिनी साहेब, छकुली माझी मुलगी आहे आणि मुलीचा सन्मान पित्याच्या प्रतिष्ठेमध्ये भरच घालत असतो. परंतु आपण तिला मुलगी म्हटलं तरी दुनिया तिला आपली मुलगी नाही मानणार. त्याची आम्हाला मुळीच पर्वा नाही. बाजीराव, चल ना मनोताई, चल ना. मनू, सरळ कन्यापूजन स्थळी जाऊन उभी राहा. चल, ये. सोड प्राची. आज आम्ही प्राचीन एक कन्या आहोत. अगं, आमची पूजा होणार आहे ना. हो ना मनोताई? वैशाली इथे?
सर्वभूतेषु कन्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कन्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु कन्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। बसावे देवी. यावे देवी. बसावे देवी. यावे प्राची. आपण आम्हाला देवी नाही म्हटलं. यावे देवी. बसावे. ये ना मनुताई.